पुढची बातमी बाबत राज्यसभेसाठी भाजपमध्ये सध्या इच्छुकांची भाऊक गर्दी पाहायला मिळते। आयारामांऐवजी निष्ठावंतांना संधी द्या अशी एका गटाची मागणी आहे। भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवलेंना संधी मिळणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विजया रहाटकर, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांच्या सुद्धा नावाची चर्चा आहे। मागच्या काही वर्षांमध्ये भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवरती पाठवलं जातं। मात्र आता तरी निष्ठावंतांचा पहिला विचार व्हायला हवा असं सुद्धा भाजपच्या एका गटाचं मत आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, आपण बघितलं असेल तर महानगरपालिका त्यानंतर जिल्हा परिषदा या पंचायत समितीच्या निवडणुका असतील, याच्यामध्ये कुठेतरी आयारामांनाच मोठं केलं जात होतं, निष्ठावंतांना कुठेतरी मागे टाकलं जात होतं। आता तरी राज्यसभेवरती निष्ठावंतांना संधी मिळणार का, काय माहिती आहे? बरोबर सिद्धेश, आपण या ठिकाणी बघितलं तर राज्यसभेची निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे। 37 जागांसाठी या ठिकाणी निवडणूक पार पडणार आहे, पण 16 मार्च रोजी या ठिकाणी मतदान होणार आणि निकाल देखील आपण 16 मार्च रोजी लागणार आहे। आणि महाराष्ट्राच्या 7 जागांसाठी आपण ही जागा आहेत आणि त्याच्यामध्ये 2 एप्रिल रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार आहे आणि त्यासाठी आता इच्छुकांची गर्दी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी वाढलेली आहे। राज्यसभेला आयारामांना संधी न देता पक्षातील निष्ठावंतांना संधी द्या अशी भाजपच्या काही निष्ठावंतांची या ठिकाणी प्रयत्न आहे। आणि मागील काही वर्षात आपण भाजपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग सुरू होतं आणि त्यांना राज्यसभा किंवा विधानसभेवरती संधीही मोठ्या प्रमाणात देण्यात आलेली होती आणि त्या आता तरी निष्ठावंतांचा विचार व्हायला पाहिजे असं भाजपच्या एका गटाचं या ठिकाणी मत आहे। आणि यासाठी आपण बघितलं भाजपच्या काही प्रमुख नेत्यांची नावं या ठिकाणी चर्चेत गेलेली आहेत। त्यामध्ये विनोद तावडे असतील, रामदास आठवले असतील, विजय रहाटकर असतील, भागवत कराड असतील, धैर्यशील पाटील असतील यांच्या नावाची चर्चा आहे। त्यामध्ये कोणाच्या नावाची या ठिकाणी वर्णी लागते हे देखील पाहावं लागणार आहे, कारण की ज्या लोकसभेच्या निवडणुकीपासून आपण भाजपमध्ये मोठ्या संख्येने इनकमिंग झालेले होते आणि त्यामध्ये जे आयराम होते त्यांना या ठिकाणी संधी दिली गेलेली होती, त्यामुळे निष्ठावंत कुठेतरी नाराज होते। त्यामुळे आता या लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची झाली, तसंच पालिकेची झाली, नगर परिषद झाली, आता विधान आपण राज्यसभेची निवडणूक होते, त्यामध्ये तरी आता जे इच्छुक आहेत, भाजपचे इच्छुक आहेत त्यांना संधी द्यावी अशी या ठिकाणी मागणी व्हायला सुरुवात झालेली आहे। नक्कीच, धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।